प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज एवढा मोठा गोंधळ दाखवलाय की हा गोंधळ तुम्हाला कळला ना शेवटी, तर मला कमेंट करून नक्की कळवा काय झालं बघा. आता ही सायली आणि अर्जुन दोघे रात्री जागेच आहेत. सायली विचार करतीये, मी ह्यांना आज माझ्या मनातलं सांगणार होते, तर मध्येच हा मेसेजचा धक्का बसला, तर मला कसं कळणार हा मेसेज कोणी केलाय ते. आता अर्जुन सुद्धा जागाच असतो. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आता अर्जुन सुद्धा विचार करायला लागतो, मिसेस सायली त्या मेसेज बद्दल खोटं तर नक्कीच बोलणार नाही, पण मग त्यांच्या मोबाईलवरनं हा असा मेसेज कोणी केला असेल, शोधावं लागेल. आणि आता बघा प्रेक्षकांनो, मधल्या मध्ये अर्जुन सोबत अचानक प्रँक होतो आणि तो प्रँक कोणी केलाय तुम्हाला लिटरली कळलं ना तर हसाल तुम्ही. आता त्या सायलीच्या मोबाईलवर मेसेज फ्लॅश होत असतात, तर अर्जुन जरा टेन्शनमध्ये येतो आणि बघतो की मिसेस सायलींच्या मोबाईलवर एवढ्या रात्री कोणाचे मेसेजेस येत आहेत. आता तेवढ्या वेळात सायली झोपली सुद्धा बरं का. आता तो विचार करत असतो बसल्या बसल्या आणि त्याला ते मोबाईलमध्ये ते असे मेसेज आलेले दिसत आहेत. बरं, तो ते मेसेज वाचायला लागतो. तो फोन घेतो अल्ला सायलीच्या बाजूनी आणि लॉक न उघडता त्याने तो मेसेज वरतीच वाचलेला आहे बरं का त्या स्क्रीनवरती. तर त्या स्क्रीनवर मेसेज असतो की तुझ्याशी कितीही गप्पा मारल्या तरी मन भरत नाही. आता तो मेसेज वाचतो तो आणि याला तगमग सुटली ना, अरे हा मेसेज कोणी केला असेल मिसेस सायलीना. पुन्हा मेसेज फ्लॅश होतो, आपण लवकर भेटू, तूच उद्या मला भेटायला ये, आपण फोनवर बोलू आणि मग ठरवू. अरे देवा, आता ह्याच्या मनात संशयाचं भूत आलं की मिसेस सायलीना कोण करते हे मेसेज, आणि याच्या जीवाची अगदी तगमग चालू झालेली आहे. अर्जुन विचार करायला लागतो, अरे देवा, आता हे काय नवीन, मिसेस सायलीना हे असले मेसेजेस कोण करते एवढ्या रात्री, आणि याचं डोकं काही काम करेना. पण पुढे मजा आली आहे प्रेक्षकांनो, म्हणजे तमाशाच तमाशा आहे. आजचा एपिसोड जरा फास्ट दाखवलाय त्यांनी, पण बघा आता ही सायली सकाळी उठून अंथरुणं पांघरुणं सगळं आवरते आणि विचार करते, अगं बाई माझा फोन चार्जिंगलाच लावायचा राहिला, असं म्हणून तिने फोन हातात घेतलाय आणि आता तिला ते मेसेजेस दिसले आणि ती विचार करते, अरे देवा, अनोळखी नंबरवरनं हे असे मेसेजेस कोणी केले असतील मला, हा नंबर कोणाचा आहे ना, शोधून काढायलाच हवा, ताबडतोब यांना सांगते म्हणजे हे शोधून काढतील. आता त्याच नंबरवरून तिला कॉल आलाय. मग सायली तो फोन घेते, हॅलो कोण बोलतंय. आता तिकडनं प्रतिमात्या म्हणतात हॅलो. आता लगेच ही म्हणते, प्रतिमात्या अय्या तुम्ही. आता प्रतिमात्या म्हणतात, तू माझा आवाज कसं काय ओळखलास सायली. सायली म्हणते, प्रतिमात्या तुमचा आवाज मी झोपेत पण ओळखू शकते, पण हा कुठला नंबर आहे. मग प्रतिमात्या म्हणतात, अगं हा माझा नवीन नंबर आहे, माझ्यासाठी रविराजने फोन घेतलाय नवीन, मला ना नीट वापरता येत नाही सायली तो फोन, पण रविराज आणि सुमन दोघेही मदत करतात आणि तन्वी सुद्धा मदत करतीये. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, हा नंबर प्रतिमात्याचा आहे आणि या प्रतिमात्याच्या नवीन नंबरवरनं सायलीला म्हणजे अगदी रेग्युलर मेसेजेस येतात आणि त्या अर्जुनला अजून काही कळत नाहीये. पुढे तर बघा अजून मजा आली. प्रतिमात्या तिला विचारतात, सायली माझं काही चुकलं तर नाही ना ग. सायली म्हणते, नाही प्रतिमात्या, पण तुम्ही फक्त नाव लिहायला विसरलात, पण आता तुमच्याकडे नवीन फोन आलाय, नवीन नंबर आलाय, आता आपल्या मनात आलं की आपण दोघे एकमेकींशी केव्हाही बोलू शकतो. पूर्णाजींना तर किती छान वाटेल, मी आत्ताच नेऊन देऊ का त्यांना फोन लगेच. मग या प्रतिमात्या म्हणतात, अगं नको सायली, मी ना त्यांना वेगळा फोन करेल, मला रविराजनी सगळ्यांचे नंबर दिलेत, मी एक एक करून सगळ्यांना फोन करणार आहे, पण सायली तोपर्यंत कोणाला सांगू नकोस की आता माझ्याकडे माझा फोन आहे म्हणून. बघू तरी तुझ्यासारखं आणखीन कोण कोण माझा आवाज ओळखता येते. बरं, आता सायली त्यावर उत्तर देते, बरं प्रतिमात्या, मी नाही सांगणार कोणाला, आपल्या दोघींचं गुपित येते. आता तेवढ्यात तिकडनं अर्जुन येतो आणि ही लगेच फोन ठेवते, म्हणजे म्हणते बरं ठेवते मी फोन. आता त्या अर्जुनला लगेच डाऊट येतो ना, तो म्हणतो कोणाचा फोन होता. सायलीला असं वाटतं की कशाला सांगावं, प्रतिमात्याचा फोन आहे, आता या दोघींचं सिक्रेट आहे ना. प्रेक्षकांनो, एवढी खिचडी दाखवली आहे की विचारूच नका. आता ही सायली म्हणते, आहो कुसुमताईचा फोन होता. अर्जुन म्हणतो, कुसुमताईचा फोन, त्या तर घरातच आहे, त्या घरातल्या घरात फोन करतायत का तुम्हाला. मग आता सायली म्हणते, नाही, कुसुमताई तिच्या घरी गेली आहे, ते दिवाळीचं घर बंद होतं ना तिचं, म्हणून मग मधुभाऊ घरी जातील, मग साफसफाई करावी लागेल ना तिला, म्हणून ती घरी गेली आहे. अर्जुन म्हणतो, खरंच सांगताय ना तुम्ही हे. सायली म्हणते, हो, पण असं का विचारताय तुम्ही मला.
अर्जुन म्हणतो नाही 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 तसं काही नाही, पण कॉफी मिळेल का मला. आता हा जरा चिडलाय बरं का, टिपिकल नवऱ्यासारखा. आता ही सायली बघा तिथेच उभी आहे आणि ते मेसेजेस वाचून वाचून हसतीये गालातल्या गालात. आता त्या अर्जुनला त्याचे एक्सप्रेशन फार छान होते हा. आता ही विचार करते मनातल्या मनात, अनोळखी नंबरवरनं मेसेज वाचले आणि घाबरलेच बाई मी. प्रतिमात्याचा आवाज ऐकला आणि आणि आता माझा दिवस खूप छान जाईल. बरं हा कसा वाकून वाकून पाहतोय बघा तिला. तो तिला म्हणतो कोणाचा विचार करताय तुम्ही एवढा. आता सायली म्हणते मी नाही नाही ते काय झालं ते म्हणजे माझ्या फोनवरून तुम्हाला मेसेज आला ना, ते मेसेज कोणी केला, कशासाठी केला असेल त्याचा विचार करत होते मी. आता ते शोधून काढायला हवं ना. आता अर्जुनला हिच्यावर जास्ती डाऊट येऊ लागलाय, कारण ही हसत हसत विचार करते की मेसेज कोणी केला असेल. अर्जुन तिच्याकडे बघतोय आणि म्हणते अशा बऱ्याच गोष्टींचा शोध लावायचा आहे बरं का मला. आणि सायलीला म्हणता कॉफी देता ना तुम्ही मला. सायली म्हणते हो हो देते हां. अर्जुन म्हणतो जा हां मी करतो माझं काम. आता सायली गेल्यानंतर तो पुन्हा एकदा तिचा फोन चेक करायला लागतो. आधी तर तो विचार करतो प्रेक्षकांनो करू का नको फोन चेक, पण नंतर हातात घेतो फोन आणि चेक करायला लागतो. आणि तो रिसीव्ह कॉल बघतो आणि विचार करतो अरे हा तर तोच नंबर आहे, याच नंबरवरून रात्री मेसेजेस आले होते मिसेस सायलींना. नक्कीच हा नंबर कुसुमताईचा नसेल. बरं जोकचं पार्ट प्रेक्षकांनो, कोण कोण असे फोन चेक करतं बरं नवऱ्याचे बायकोचे मला सांगा कमेंट करून. अर्जुन विचार करायला लागतो मिसेस सायली कोणासाठी माझ्याशी खोटं बोलताय. बरं आता इकडे पहा या प्रतिमा त्या सुमनला काय बोलताय, म्हणजे लिटरली आज सगळी खिचडीच झाली आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला वाटेल काय चाललं हिचं, पण खरंच तुम्ही बघत राहा. आता या प्रतिमा त्या सुमनला म्हणतात अगं आत्ता मी सायलीशी बोलत होते सुमन, तेव्हा ती माझा आवाज ऐकूनच खुश झाली. आता लगेच ही प्रिया येते आणि म्हणते अगं तू सायलीशी बोललीस का, तिला सांगून टाकलं का की तुझा हा नंबर आहे. प्रतिमा त्या म्हणतात हो. आता ही प्रिया म्हणते काय ग आई, मी तुला सांगितलं होतं ना आपण सायलीची मस्करी करू म्हणून, मी तुला मेसेज कसं करायचं ना ते काल दाखवलं होतं, पण काय बाईशी तू सांगून टाकलंस तिला तुझा नंबर आहे म्हणून. अरे पण हे कोणत्या जमान्यात राहतात प्रेक्षकांवर, यांच्याकडे ट्रू कॉलर नावाचं ऑप्शन आहे की नाहीये. बरं त्यातनं या प्रतिमा त्या काय उत्तर देता बघा तिला. त्या म्हणतात अगं मी सगळ्यांना नाही सांगितलं, फक्त सायलीला सांगितलंय, बाकी सगळ्यांना एक एक करून मी नंतर फोन करणार आहे. तुम्हाला तसंच सांगितलं होतंस ना. मग आता प्रिया म्हणते म्हणजे पूर्णाजी मामा मामी अर्जुन यांना सांगितलं नाहीस का तू तुझा नंबर आहे म्हणून. तो प्रतिमा त्या आता नाही असं मानेने म्हणतात, पण ही सुमन अशी बघत असते या प्रियाकडे तिचे एक्सप्रेशन, कारण सुमनला आता चांगली सवय झाली आहे ना प्रियाची. मग लगेच सुमनला सांगते प्रिया अगं काय ना एकेकाची गंमत करायला बरं. मग सुमन म्हणते ए बाई तन्वी कोणाला त्रास होईल ना असं काही करू नको हां बाई, भलतंच काहीतरी होऊन बसायचं. प्रिया म्हणते नाही ग सुमन काकी असं कशाला करू मी, अगं उलट हसत खेळतच नातं असं छान होतं ना. प्रिया बघा प्रेक्षकांना आता मनात काय विचार करते, चला अजून पण होप्स आहेत माझ्याकडे, म्हणजे अर्जुनला अजून माहिती नाहीये की या अर्धवट मेंदूचा नंबर आहे हा, म्हणजे अजूनही माझा प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो. पण मला कसं कळणार. अस्मिता सायलीच्या नाकावर जरी माशी बसली ना तरी तिचं लक्ष बरोबर जातं. आता अजून तर पुढे खिचडी आहे प्रेक्षकांनो. आता ही सायली काहीतरी करत असते बरं का किचनमध्ये, आणि ते काहीतरी पदार्थ बनवता बनवता ती विचार करते आता माझ्या हातात वेळ खूप कमी आहे, मधुभाऊ जाण्याच्या आधी मला पटकन यांना प्रपोज करायलाच हवं. काय करू, घरी नको बाई पण बाहेर कुठेतरी जाऊ. घरी असलं ना की कोणी ना कोणी मध्येच आवाज देईल, मग नको ते. त्यापेक्षा बाहेर छानशी जागा शोधायला हवी, एखादा कॅफे वगैरे. हां तसंच करते. आता सायली विचार करते अर्जुनला एखाद्या कॅफेमध्ये बोलवून प्रपोज करायचं, आणि अर्जुनच्या मनात वेगळाच गैरसमज चालू आहे, म्हणजे केवढी खिचडी चालू आहे बघा. आणि या प्रियाला काहीही करून या दोघांचं प्रपोज होऊ द्यायचं नाही. शेवटी हे दोघं घरातल्या घरातच प्रपोज करणार आहे एकमेकांना. पण आता बघा अजून बघा तुम्ही पुढे काय झालं. आता ही अस्मिता आली आहे बाबा मस्त नाश्ता बिश्ता करायला, तिने पोहे आणि कॉफी अस्मिता पुढे ठेवली आहे. आता सायलीला असं वाटतं की अस्मिताकडूनच सजेशन घ्यावं, सगळ्यात हुशार व्यक्ती आहे ना ती. असो, पण समवयस्क असल्यामुळे तिला असं वाटतं विचारावं तिलाच. आता सायली म्हणते अस्मिता ताई तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का. आता अस्मिता म्हणते काय आहे ग आता. आता सायली म्हणते नाही म्हणजे ताई तुम्हाला फिरायची खूप सवय आहे ना, तुम्ही पनवेलमधल्या सगळ्याच कॅफेमध्ये गेला असाल ना,
भाऊजींसोबत तुम्ही कुठल्या कॅफेमध्ये जात होत्या? तुमचा आवडता कॅफे कुठला आहे? मग आता अस्मिता म्हणते, अगं बाई सचिन सोबत बाहेर जायला तो इथे असतो का कधी? पण हा, लग्नानंतर आम्ही MG रोडवरच्या गुड वाईब्स कॅफेमध्ये जायचो. खूपच रोमॅन्टिक कॅफे अगं तो. पण बहुधा नाव वगैरे बदललं असावं त्याचं. पण तुला कशाला ग चौकशा त्याच्या सगळ्या? सायली म्हणते, अहो तसं काही नाही अस्मिताताई, मी आपलं सहजच विचारलं तुम्हाला. आता तेवढ्यात अर्जुन पण आला बरं का खाली. बरं आता सायली तिथेच अशी उभी आहे बरं का विचार करत. मग ही अस्मिता म्हणते, ए काय ग सायली, इथे काय टाइमपास चालू आहे का, पिक्चर वगैरे? तू मला खाऊ देणार आहेस की नाही पोहे? सायली म्हणते, हो 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 खा न खा. आता तिथे बाजूला हॉलमध्ये चैतन्य आणि अश्विन दोघं जण खूप हसत खेळत गप्पा मारताय. अश्विन खूप हसत असतो. आता चैतन्य म्हणतो, तुला सांगू का एकदा काय केलं मी अश्विन? संजूच्या मोबाईलवरनं शंतनूला मेसेज केला, बाहेर ये म्हणून. आज बघतोस तुला भेट बाहेर. शंतनू चांगलाच भडकला, बाहेर जाऊन उभा राहिला आणि नंतर या दोघांची चांगलीच झुंपली होती. पण मी ऑलरेडी शंतनूच्या मोबाईलवरनं तो मेसेज डिलीट करून टाकला होता. अरे संजू आणि शंतनूची चांगलीच झुंपली रे, अशी मजा आली. अश्विन म्हणतो, अरे बाबा पण तू काय करत होतास? या दोघांचं चाललं होतं भांडणं तेव्हा, तू काय नुसता मजा बघत होतास का? चैतन्य त्याला म्हणतो, अरे मग काय, मी मजाच बघत होतो. अरे मी मस्त मजा घेत होतो दोघांची सुद्धा. आता या दोघांचा सीन त्यांनी का दाखवलाय? कारण अर्जुनला काहीतरी क्लिक व्हावं ना म्हणून. चैतन्य म्हणतो, अरे आमच्या कॉलेजमध्ये अशीच गंमत होती. पण तुला माहितीये का, नंतर मीच स्वतः जाऊन सांगितलं त्या दोघांना की मीच मेसेज केला होता तुम्हाला म्हणून. आता अश्विन म्हणतो, काय यार चैतन्य, तू टू मच आहेस, खरंच टू मच आहेस. आता अर्जुन या दोघांचं बोलणं ऐकतो आणि विचार करतो, अरे म्हणजे चैतन्यच माझ्यासोबत प्रँक करत असेल का? म्हणजे असा सेम प्रँक हाच करत असेल का चैतन्य? ह्यानेच मिसेस सायलीच्या फोनवरनं मेसेज केले असणार आहे, हाच असणार आहे. पण मिसेस सायली अशा का वागतायत विचित्र? बघावं लागेल. बरं आता तर काही नाही, ही सायली याच्यापेक्षा जास्त विचित्र वागली. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटले प्रेक्षकांनो की आजचा एपिसोड आहे ना प्रचंड खिचडी एपिसोड आहे. तर आता बघा, सगळेजण तिथे जेवायला बसलेत. अश्विन त्याची प्लेट ठेवत असतो आणि अस्मिताला म्हणतो, झाला का अस्मिताई नाश्ता? अस्मिता म्हणते, का तू भरवणार होता का नाश्ता मला? अश्विन म्हणतो, तू आळशी हे माहिती होतं मला अस्मिता ताई, पण एवढी आळशी आहेस की स्वतःच्या हाताने खाणार पण नाही. सगळे अस्मिताला हसायला लागतात. अस्मिता म्हणते, गप्प बस हा अश्विन. आता प्रतापराव म्हणतात, अस्मिता चला त्या निमित्ताने तू तुझ्या हाताने खायला तर लागलीस बाळा. आता अस्मिता म्हणते, काय हो डॅड, तुम्ही याला ना सामील झालात ना, जाऊ दे मी जाते माझ्या रूम मध्ये आणि कॉफी तिथेच घेते. अस्मिता तिथून निघून जाते. मधुभाऊ म्हणतात, तुमच्या घरातल्या या चिडवा चिडवीमुळे वातावरण कसं छान आनंददायी वाटतं. मग पूर्णाजी म्हणतात, अहो आमची अस्मिता म्हणजे रागाने फुगलेला फुगा आहे, सारखी उडत असते बघा हवेमध्ये. मधुभाऊंना फार छान वाटतंय बरं का सायलीकडे, त्यांना काही जाव वाटे ना तिच्या घरून. असं होतं प्रेक्षकांनो. पण आता ही सायली बघा, यांचं सगळ्यांचं काय चाललं आणि हिचं काय चाललं. आता सायली विचार करायला लागते, गुड वाईब्स कॅफे, अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी ती जागा योग्य असेल का? मला असं वाटतं खात्री करून घ्यावी तिथे जाऊन. पण आता काय कारण सांगू बाहेर जायचं? बरं आता प्रेक्षकांना हिला नेमकी काय खात्री करायची होती? तिथल्या खुर्च्या चांगल्या आहेत का, कॉफी मिळते का, हे का ते, खात्री काय करून घ्यायची? आता बघू शकते ना ती नेटवरती काय रिव्ह्यू आहे, काय कोणत्या जगात वावरताय बाबा हे. असो, तर आता पुढे बघा, हे प्रतापराव म्हणतात, सायली अगं तू ये ना आमच्या सोबत नाश्त्याला. सायली म्हणते, नाही बाबा नको, मला बाजारात जायचंय भाज्या आणायला. बरं ही विमल तिचा पचका करते आणि म्हणते, अहो सायली ताई, कालच तुम्ही मला 4 दिवसाच्या भाज्या आणायला सांगितलं ना. बरं आता अर्जुन तिथेच बसलाय, पण सायलीचं लक्ष पण नाहीये त्याच्याकडे. सायली विमलला उत्तर देते, अहो हो विमल ताई, मला ना इतर पण सामान आणायचंय बाजारातलं. पूर्णाजी, तुमच्या खोलीचे पडदे बदलायचे होते ना, मी कापड घेऊन येते आणि मग आपण छान पडदे शिवून घेऊयात. आता या पूर्णाजी म्हणतात, बरी आहेस ना सायली? अगं दिवाळीच्या आधीच तर बदलले ना पडदे आपण. आता सायलीला काही कारण सापडे ना, पण या अर्जुनला पुन्हा तिच्यावर डाऊट येऊ लागला. आता सायली म्हणते, हो गड्या खरंच. आता तिला काही सुचेना काय करावं, काय उत्तर द्यावं. आता अर्जुन विचार करतोय,
अरे या मिसेस सायलींना काहीतरी करून बाहेर पडायचे, पण का बरं बाहेर जायचंय यांना? मग सायलीला कारण सापडतं. ती म्हणते आम्हाला मला ना चादरी घ्यायच्यात बघा पूर्णाजी. मी आलेच चादरी घेऊन. आता ती कोणाला बाकी काही बोलत नाही, लागली आलेच म्हणती आणि लगेच वर जाऊन पर्स पण घेऊन येते बरं का. प्रेक्षकांनो काय चाललंय यांचं. आता बघा इकडे अस्मिताबाई मस्त खोलीत बसलेल्या असतात टाइमपास करत आणि तिला फोन आलाय प्रियाचा. अस्मिता म्हणते बोल तन्वी, सकाळी सकाळी कॉल केलास तू, माझं राशी भविष्य सांगायला कॉल केलास का? म्हणजे सगळ्या गोष्टी प्रियाच्या मनासारख्या होतात. आता ही प्रिया म्हणते अगं मी काय सांगणार तुला, तूच मला तिथले अपडेट दे. अस्मिता म्हणते अगं असं अपडेट वगैरे काय नाहीये ग तन्वी, पण काय ना सायली उगाच सकाळी माझ्या पुढे पुढे करत होती की अस्मिता ताई एखादं कॅफे असेल तर सांगा ना, सचिन भाऊजी आणि तुम्ही कुठल्या कॅफेमध्ये जायचे. मी आपलं तिला सांगितलं ते तिथलं नाही का कॅफे आपलं पनवेल मधलं MK रोडवरचा तो गुड वाईब कॅफे नाही का, अगं त्या कॅफे बद्दल मी सांगितलं तिला. त्या कॅफेचं नाव तेच आहे ना ग तन्वी, का चेंज झालंय ग? आता ही अस्मिता म्हणते हॅलो तन्वी, त्या कॅफेचं नाव तेच आहे का चेंज झालंय ग? प्रिया काही बोले ना. आता पुन्हा ही विचारते अगं तन्वी मी तुला काहीतरी विचारतीये, तू आहेस ना फोनवर? प्रिया म्हणते ए बाई मला काही माहिती नाहीये नाव चेंज झालं का नाहीये. बरं चल मी ठेवते फोन आता, पण हॅलो हॅलो सायली जर बाहेर पडली ना तर मला मेसेज कर लगेच, मला लगेच कळव. अस्मिता म्हणते हो करेन की, पण का? आता प्रिया म्हणते अगं नंतर सांगते, ठेवते मी फोन, बाय बाय बाय. आता ती लगेच फोन ठेवून सुद्धा देते. अस्मिता विचार करते शी बाई ठेवला फोन, ही मुलगी ना नेहमी कोड्यातच बोलत असते, आज जरा जास्ती ऍटिट्यूड देऊन बोलते अस्मिता. असो तर आता ही प्रिया विचार करायला लागते सायली कॅफेची चौकशी का करत असेल, त्या गुड वाईब कॅफेमध्ये जायलाच हवं आणि आयत्या वेळेला वापरता येईल असा काहीतरी प्लॅन करायला हवा. काय हुशार आहे बाई पोरगी, बापरे बापीच्या हुशारीची तर म्हणजे काय आता कौतुक करू. तर आता मधुभाऊ पेपर वाचत असताना त्यांना कुसुमचा फोन आलाय. कुसुम म्हणते काय मधुभाऊ, लेकीच्या घरून काही पाय निघणं वाटतं तुमचा. अहो आपलं घर इकडचं चकाचक करून ठेवलंय मी तुमच्यासाठी, कधी येणार आहात? मधुभाऊ म्हणतात अगं कुसुम माझं लेकीकडनं खरंच पाऊल निघत नाहीये बघ, इथे मी पाहुणा आहे असं तर मला वाटतच नाही. आपल्या सायलीला ना सोन्यासारखं सासर मिळालंय बघ कुसुम. आता कुसुम लगेच कसं तरी तोंड करते आणि म्हणते हो मधुभाऊ अगदी खरं बोललात बघा, पण मधुभाऊ आता तुम्ही तिथून निघायला हवं. मधुभाऊ म्हणतात हो ग कुसुम कळतंय मला, निघण्याचा विषय मी काढणारच आहे, पण आणखीन काही दिवस डोळा भरून पाहीन असं झालंय ग मला, थोडे दिवस राहीन म्हणतो. आपली सायली किती भाग्यवान आहे ग कुसुम. नाही म्हणजे आपल्या सायलीने गेल्या जन्मी बरेचसं पुण्य केलेलं असेल म्हणून जावाई बापूंसारखा नवरा तिला मिळाला बघ. आता पुन्हा कुसुमचं तोंड कसं तरी होतं, ती आपली हो असं म्हणते मधुभाऊंना. मधुभाऊ म्हणतात अगं जावाई बापूंचं आपल्या सायलीवरचं प्रेम बघितलं ना की जगण्याची नवी उमेद मिळते बघ मला, नाहीतर कुसुम केव्हाच मरून गेलो असतो ग मी. कुसुम म्हणते असं बोलू नका हो मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात देव करो आणि माझ्या सायली अर्जुनच्या संसाराला कोणाची नजर न लागो, या दोघांनाही आयुष्यभर आनंदात बघायचंय मला. कुसुम म्हणते मधुभाऊ सायली आहे का हो तिकडे? मधुभाऊ म्हणतात नाही ग, का काय झालं? आता कुसुम म्हणते अहो काही नाही, तसं सहजच मला बोलायचं होतं तिच्याशी, मी नंतर करते मधुभाऊ तिला फोन, आणि तुम्ही जरा लवकर या इकडे मधुभाऊ. मग मधुभाऊ म्हणतात हो येईल कुसुम. आता कुसुम म्हणते वाट बघते मी तुमची, औषधं घेताय ना तुम्ही वेळच्या वेळेवर. मग आता मधुभाऊ म्हणतात अगं सायली इथे असताना मी औषधं घेणार नाही असं होईल का? आणि मग ते फोन ठेवतात. आता बघा प्रेक्षकांनो या कुसुमला आलंय टेन्शन सायली आणि अर्जुनच्या म्हणजे नात्याचं. आता ही सायली लागली पर्स घेऊन आली, लागली पटापटा पळाली पण लागली. सायली म्हणते विमलताई मी ना सगळा स्वयंपाक केलाय बघा, फक्त कोशिंबीर करायची राहिली आहे, तेवढी कराल का? अरे आता ते ही नुसती नाश्ता केला होता ना हिने, लागली झाला पण हिचा स्वयंपाक, बाई भरती सुपर फास्ट आहे ही. आता तो अर्जुन म्हणतो चला तुम्हाला सोडू का मी, माझ्या ऑफिसकडेच चालला असाल ना तुम्ही. आता लगेच ही सायली म्हणते नको माझी मी जाईल. विमल म्हणते बरं का तिला करेल मी कोशिंबीर. मग आता अर्जुनला प्रश्न पडलाय की ही एवढी का घाईघाई चालली आहे. आता सायली म्हणते सर तुमचा नाश्ता ना निवांत होऊ द्या, मी जाते एकटी, येते आता जाते येते करून ही लागली निघाली. आता या अर्जुनला टेन्शन आलं ना,
अस्मिता बरोबर वेळेवर तिथे पोहोचली आहे. आता अर्जुन पण तिच्या मागे मागे निघाला. विमल मी निघालो ग. विमल म्हणते दादा कॉफी. अर्जुन म्हणतो नको मला. आता अस्मिता विचार करते निघाली सायली. अर्जुन सुद्धा पाठोपाठ निघाला. आता हा सगळा मेसेज तिने तन्वीला केलाय. अर्जुन सायली निघाले पाठोपाठ आहेत आणि काहीतरी गडबड दिसतीये. अर्जुन वैतागलेला दिसतोय. आता हा मेसेज बरोबर प्रियाला जाऊन पोहोचलाय. आता प्रिया जसं काही अस्मिताच्या मेसेजचीच वाट बघत होती बरं का प्रेक्षकांनो. ती सारखी एरझाऱ्या मारत असते आणि तो मेसेज वाचते आल्या आल्या. सायली निघाली, अर्जुन निघाला. अरे देवा, दोघं एकत्र निघाले म्हणजे दोघं एकमेकांना प्रपोज करणार आहे का आज? अरे देवा, अर्जुन तर कन्फर्म हिला प्रपोज करेल, पण प्रपोज करता येत नाहीये तिला म्हणून तो वैतागला असेल का? नाही 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 नाही, मी काहीही झालं तरी मी आजचा त्याचा प्रपोजचा प्लॅन हाणून पाडणार म्हणजे पाडणार. पण कसं करू मी? आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाने एका मुलाला फोन केलाय आणि त्याला सांगितलंय ऐक माझं नीट ऐक, आत्ताच्या आत्ता त्या गुड वाईफ कॅफे जवळ ये. हा त्याचं नाव बदललंय बाबा, तिथे काय नाव आहे ते मला लक्षात नाही, तू तिथे ये आणि जरा बरे कपडे घालून ये रे बाबा. हा, तुला सगळे पैसे मिळतील. तू पैसे घेतल्याशिवाय श्वास पण घेत नाही ना. नाही, मिळतील तुला पैसे. फोन ठेव आणि लवकर ये ताबडतोब. आता प्रियाने सायलीच्या कोणत्या तरी जुन्या मित्राला फोन केलाय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे हे पुढचा प्रोमो पाहून तुम्हाला कळेलच. बरं, 26 नोव्हेंबरचा या मालिकेचा प्रोमो आलाय. आता या अर्जुनने घरातल्या घरातच चिठ्ठी लिहिली आहे आणि ती ठेवली आहे त्या किचन जवळ आणि सायलीने ते वाचली आहे. आणि आता तो लांबूनच म्हणत असतो मिसेस सायली ही चिठ्ठी वाचून जर हसल्या तर त्यांचं खरंच माझ्यावर प्रेम आहे असं मी समजेल. पण ती हसताना काही दाखवली नाही बाबा प्रोमो मध्ये. त्यामुळे आता पुढे पाहूया यांची खिचडी कशी शिजते ते. आणि आता हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय प्रियाच्या फोनवर. आणि आता पुढचा प्रोमो तोच दाखवलाय. ती सायली तो गुड वाईफ कॅफे निरीक्षण करायला आलेली आहे बरं का लांबून. आणि नेमका तो तिचा जुना कोणी मित्र का कोण आहे. आणि अर्जुन आता पाठोपाठ सायलीच्या मागे तिथे पोहोचलाय आणि त्याने त्या पोट्याला त्या सायली सोबत बोलताना पाहिलंय. आता हा गाडीच्या खाली उतरून त्याची कॉलर धरणार, हे 100% खरं आहे प्रेक्षकांनो. पण आता हा गोंधळ कसा सॉर्ट आउट होतो ते बघूयात. म्हणून मी म्हटलं एपिसोडच्या सुरुवातीला की ही खिचडी आज तुम्ही बघा किती गोंधळ होता ना. असो, पण मजा आली बघायला. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. आणि काल LP आणि घरोघरीचा रिव्ह्यू मी देऊ शकले नाही तब्येतीच्या कारणामुळे. आज येईल बरं का वेळेवर रिव्ह्यू, नक्की बघा. आणि आजचा हा ठरला तर मगचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.